भजन परमात्म्याने सांगितलंय, माझं भक्ती करणाऱ्याची मी सुद्धा भक्ती करतो. 80 लोक भविष्य पाहण्यात त्यांचं आयुष्य संपून, मी स्वतः ज्योतिषीवर. पण माझ्या ऑफिसमध्ये, माझं जळगावला ऑफिस आहे, माझ्या ऑफिसवर मी कधीच बोर्ड लावला नाही मी ज्योतिषी असं. जळगाव जिल्ह्यात पूर्ण परीक्षेत माझा पहिला नंबर आला, पण मी कधीच कोणाला सांगितलं नाही मी ज्योतिषी. काय नाही सांगितलं, लोक लगेच किती गुण जमतात, कितवा गुरु आहे, 7.5चे काय परिणाम, अरे तू नामस्मरण कर, बाकी सगळं देव पाहिजे, तू कशाला चिंता करतो एवढी. इतके डेंजर लोक येतात. एक बाई आली माझ्याकडे, महाराज ना पर्या काय चांगला होता. म्हटलं मी ना काय करतो ते, काय संबंध आहे तो. महाराज खरंच चांगला होता, असं वाटे ना त्याचं लग्न करावं, पण सगळ्यांच्या लेकरांची विगत आहे. मला वाटलं मी पिंट्याचं करी टाकू, मी करी टाकून लग्न पिंट्याकडे राहता. तुमची शपथ घेतली महाराज. पिंट्या लग्न झाल्यावर सासूरवाडीला सत्यनारायणसाठी गेला, तेव्हापासून बदलला. पिंट्या लक्षात ठेव, आज मंगलाष्टक म्हणणार आहे मी. महाराज मला असं वाटतंय की तो बदलला ना, कारण तो सासूरवाडीला गेला ना, 100% त्याच्या सासूने त्याला. बोला ना तुम्ही, बोला नाही तर मी चालला घरी. 100% त्याच्या सासूने त्याला काहीतरी कावाडी द्यायला आहे. नुसतं एवढं अर्धे दाममध्ये मावश्या त्याची दाढ बांधली टाकली, दाढ म्हटलं उपटी टाक, डॉक्टरकडे घेऊन झाली. लक्षात घ्या, जो नामनिष्ठ मनुष्य असतो ना त्याला जगात कोणीच काही. तुम्हाला ज्या दिवशी असं वाटेल की कोणी आपल्याला करणी केली, बाधा केली, त्या दिवशी सरळ रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा, याच्यापेक्षा चांगला उपाय नाही. मी जरी ज्योतिषी असला, मी कधीच कंडारी गावात आलो नाही. इतके शांत लोक करतात आमच्या इथे येऊन. मी आयुष्यात पहिल्यांदा ह्या गावात आलो. शांती कर्म करण्यासाठी तुमचं गाव प्रसिद्ध आहे, पण आयुष्यात कधी तिथे शांती कर्म करा. मी पहिला उपाय लोकांना नामस्मरण सांगतो. पहिला उपाय नामस्मरण, बाकी जबाबदारी भगवंताची. काठ्या गोपाळांनी लावल्या तेव्हा परमात्मा करंगाई लावतो गोवर्धन उचलताना. जोपर्यंत भक्त प्रयत्नाची काठी लावत नाही तोपर्यंत यशाची करंगाई देव लावू शकत नाही. भविष्य पाहणं काय सोपं आहे. हाताच्या रेषेवरती जाऊ नका कधीच. पुष्कळ लोकांनी आपलं भविष्य रेषा चोळून खराब करून टाकलं. काय करणार. एक जण म्हणे महाराज ते भविष्य अर्धा भागेश्वर मला लगेच समजतो, इलाज नाही त्याला. आता काय कर थांबायचं काला होईपर्यंत पुढे जायचं नाही. आजचं कीर्तन 2 वाजेपर्यंत चालेल ना. कीर्तन करता करता बुवा तुम्ही गेले तरी लोक आपल्या गावात पाहो. हाताच्या रेषेवर भविष्य पाहणाऱ्या लोकांना मी एकच सांगतो, ह्या रेषेच्या मागे भगवंताने मनगट दिलेले. ह्या मनगटात कष्ट करण्याची दानत असेल तर इथलं भविष्य आपोआप सुधारणार आहे. जोपर्यंत आपण कष्ट करणार नाही तोपर्यंत कधीच सुख मिळणार. ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे त्याने रोज पहाटे लवकर उठलं पाहिजे, कामाला सुरुवात केली पाहिजे. आपल्या आयुष्यातला पुष्कळ वेळ झोपण्यात चालला गेला. थोडस उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा जो रोज देवाची आठवण काढेल. कलियुगात धर्माची 4 लक्षणं सांगितली. एक सांगितलं सत्य, दुसरं सांगितलं दया, तिसरं सांगितलंय तप आणि चौथं सांगितलंय दान. कलियुगात सत्य संपून गेलं. सत्यनारायणाची पूजा होते. आम्ही सांगतो डोळ्याला पाणी लावा, लोक आमच्या डोळ्याला लावतात. पूजा लावले का डोळ्याला पाणी लावा. आमचं एक तासा पटलं भेटला चष्माच्या काचांना पाणी लावलं. वायफर बसून घे, वायफर पहिली विकेट पडली. स्कोर 120 पे 1 विकेट बिना किसी नुकसान पे, बिना किसी नुकसान पे 1 विकेट. बिना किसी नुकसान.
म्हणजे आता चांगली माहिती करा म्हणजे ना, आपल्या अंपायरचा खूप हुशार असते. कधी ते डेंजर भेटतात